नमस्कार. आज आपण का वेगळ्या पद्धतीची अशी दोडक्याची भाजी बनवणार आहोत. दोडका मसूर भाजी बनवणार आहे. ते बघा 2 दोडके घेतलेले आहेत. एकदम कोवळे आणि ताजे आहेत. ते आता स्वच्छ धुवून घेतले. त्याचं असं साल काढून घ्यायचं आहे. ते बघा सगळं असं साल काढून घेतलेले आहे. त्याला आता बारीक कट करून घेऊ. असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. हे बघा हे मी शिरा काढलेल्या आहे. दोडक्याची शिरा हे टाकून द्यायचं नाही आहे. त्याची चटणी बनवायचं. चटणी छान होते. या चटणीचे व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. एका कढईमध्ये 2 चमचे तेल, 5-6 मिरी, 1 इंच दालचिनी, 3 लवंग, पाव चमचे जिरे, 1 तमालपत्र आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. ते घालू. हे खडे मसाले चांगलं परतून घ्यायचं आहे. इथे बघा खडे मसाले परतलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून घालू. कांदा चांगलं परतून घेऊ. इथे बघा कांदा चांगला परतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालू. आलं लसूण पेस्ट परतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 टोमॅटो चिरून घालू. टोमॅटोला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे बघा टोमॅटोला तेल सुटलेलं आहे. ते 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना जिरा पावडर, चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद घेतलेला आहे. ते घालू आणि हे मसाले छान असं परतून घ्यायचं आहे. इथे मसाले परतलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 वाटी मोड आलेले मसूर घालू. इथे मी मोड आलेले मसूर घातलेले आहेत. तुम्ही मूग, चवळी, मटकी हे पण घालू शकता. हे चांगलं परतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी गरम पाणी घालू. बघा 1 वाटी मी गरम पाणी घातलेलं आहे. तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. ह्याच्यामध्ये चिरून ठेवलेले दोडके घालू. आता ह्याला 5 मिनिटं बारीक गॅसवर झाकून ठेवू. हे बघा 5 मिनिटं झालेले आहेत आणि भाजी शिजले. तर गॅस बंद करू. याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि भाजी काढून घेऊ. एरवी तुम्ही दाण्याचं कूट वापरता, डाळ वापरता. हे असं मोड वापरून केलेली भाजी वेगळी टेस्ट येते. तुम्ही पण करून बघा. जर माझी व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.